संध्या देसाई एसडी पंचम ह्या यूट्यूब चॅनलवरील देहदेवाचे मंदिर ह्या पहिल्या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। प्रत्येकाच्या घरी अधिक कुवतीनुसार आणि रीतिरिवाजाच्या थोड्याफार फरकाने सणवार आणि व्रतवैकल्ये होतच असतात, सर्वांना ती सुपरिचित आहेत। असे असताना ह्या चॅनलवरील देहदेवाचे मंदिर ह्या सदरमधून मी वेगळे आणि नवीन असे काय सांगणार आहे। पूजापाठ आणि व्रतवैकल्ये करण्यासाठी भटजींचीच आवश्यकता असते का हे आपण बघूया। नित्यपूजा प्रकारामधील मोठ्या षोडशोपचार पूजा आणि इतर पूजा जसे भूमिपूजन, वास्तुशांती, उपनयन म्हणजेच मुंज, लग्न सोहळा विधी, सत्यनारायण पूजा, पंचांगाचा अभ्यास करून म्हणजेच मुहूर्त, गुरुबल, नक्षत्र या गोष्टींचा अभ्यास करून ज्या पूजा करायच्या असतात, ज्याला आपण मंडप पूजा असे म्हणतो, त्या पूजा वैदिक शास्त्राचा अभ्यास केलेल्या भटजींकडूनच करून घ्यायच्या असतात। याचे कारण कोणतेही काम शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक झाले तरच त्याची उपयुक्तता म्हणजे फलश्रुती आपल्याला मिळते। जसे एखाद्या पदार्थामध्ये मीठ कमी किंवा जास्त झाले तरी त्या पदार्थाची चव बिघडते आणि तो पदार्थ खाण्यास बेचव होतो। अगदी त्याचप्रमाणे आपण करत असलेल्या पूजेची फलश्रुती, उपयुक्तता आणि समाधान आपल्याला हवे असेल तर त्या पूजेची शास्त्रोक्त पद्धतीने आणि नियमानुसार ती पूजा होणे गरजेचे असते। पूजास्थानच्या वातावरणामध्ये पावित्र्य निर्मिती करून पूजेची स्थापना, स्तोत्र, मंत्र, श्लोक, आरती ह्या धर्मसंगीतातील नाते सगुण करण्याचे काम भटजींमार्फत केलेल्या पूजा विधींमधून होत असते। होम हवन करताना, आहुती देताना भटजींच्या वजनदार आवाजातील मंत्रोच्चार, लयबद्ध आवाजातील स्तोत्र, श्लोक, सुक्ताद्वारे परमेश्वराचा जयघोष करून देवी देवतांना जागृत करण्याचे आणि सर्वशक्तीसह पूजास्थानी प्रकट होण्यासाठी आवाहन करण्याचे काम हे भटजींमार्फत केलेल्या पूजाविधींमधून होत असते। भटजींच्या खास शैलीतील देवी देवतांचा नामघोष करून वातावरणामध्ये चैतन्य आणि मांगल्य निर्मितीचा जास्त प्रभाव हा भटजींमार्फत केलेल्या पूजेमधून होत असतो। पूजास्थानचे आणि तेथील आसपासच्या वातावरणामध्ये ऊर्जात्मक आणि सकारात्मक लहरी म्हणजेच पॉझिटिव्ह वाइब्स निर्माण होतात त्या भटजींमार्फत केलेल्या पूजाविधींमधून। आज आपल्या हातून शुभदायक म्हणजे चांगले कार्य घडले आहे याचे समाधान जास्त होते, मनाला शांती मिळते, प्रसन्न घर आणि आनंदी मन राहते, म्हणजे संपूर्ण दिवस प्रसन्न राहतो, जास्त फलश्रुती मिळते। त्यामुळे मोठ्या षोडशोपचार पूजा आणि इतर काही पूजा ह्या वैदिक शास्त्राचा अभ्यास केलेल्या भटजींमार्फतच करायच्या असतात। परंतु आमच्या सर्वांच्या घरी कुटुंबातील प्रमुख व्यक्ती किंवा कोणीही एक नियमितपणे पूजा करत असतात आणि इतर सर्वजण एखादे स्तोत्र किंवा श्लोक म्हणून नमस्कार करतात। परंतु सणासुदाच्या किंवा व्रताच्या वेळी अगदी आदल्या दिवशीपासून साधन सामग्रीची जमवाजमव करण्याचे काम कुटुंबातील मोठी माणसे करत असतात। आपल्यापैकी काही जण अगदी मनापासून त्या साधन सामग्रीची माहिती करून घेत असतात आणि शास्त्र जाणून घेत असतात, पण काही जण वडीलधारी माणसे सांगतात म्हणून त्यांना मदत करणे, पूजेला उपस्थित राहणे, सर्वांनी नमस्कार केला आपणही नमस्कार करणे हे आपले काम झाले, कारण त्यावेळी ते जाणून घेण्याची आपल्याला आवश्यकता किंवा गरज वाटत नाही। याचे कारण आपण लहान आहोत म्हणून किंवा कुटुंबातील वडीलधारी माणसे ते करतात, चालू आहे म्हणून। तर कधी आपले लग्न होऊनही आपण मुख्य कुटुंबापासून आपला संसार वेगळा होईपर्यंत म्हणजेच आपण दुसऱ्या घरी किंवा दुसऱ्या शहरामध्ये वास्तव्यास जाईपर्यंत, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, ते करण्याची वेळ येते, परंपरेनुसार करावे लागते किंवा आपण तो पूजापाठ करण्यास सुरुवात करतो, तेव्हा मात्र त्या पूजेची सुरुवात कशी करावी म्हणजे स्वतः शुचिर्भूत होण्यापासून ती पूजेची जागा शुचिर्भूत कशी करावे, आसनाचे शुभासन कसे करावे, स्वस्तिकची दिशा कशी काढावी, कलश कसा स्थापन करावा, नैवेद्य कसा दाखवावा, यापासून ते पूजेची सांगता किंवा विसर्जन कसे करावे, निर्माल्याची व्यवस्था कशी करावी, म्हणजेच पूजा स्थापनेपासून ते विसर्जनपर्यंतचे एक ना दोन अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आणि आपला गोंधळ उडतो। अशा वेळी आपण मुख्य घरी फोन करून विचारणार तर ते तिथे कामात व्यस्त, त्यांच्या कामामध्ये व्यत्यय आणि त्यांचा आणि आपला दोघांचाही वेळ वाया। याकरिता
तसेच तिथी वार नक्षत्र याप्रमाणे प्रत्येक वर्षी येणारी व्रते आणि सणवार जसे गुढीपाडवा, वटसावित्री व्रत, गणेश चतुर्थी, घटस्थापना, लक्ष्मीपूजन इत्यादी वर्षभरामध्ये येणारी ही व्रते आणि सणवार हे एकाच दिवशी आणि सारख्याच मुहूर्तावर असल्यामुळे भटजींच्या व्यस्त वेळापत्रकाप्रमाणे आपले आणि भटजींचे वेळापत्रक बऱ्याच वेळा जुळत नाही। जसे गणेश चतुर्थीच्या वेळी गणपतीची स्थापना आणि पूजाविधी ही भटजींमार्फत करावी असे आपल्याला वाटते, परंतु भटजींचे व्यस्त वेळापत्रक त्याप्रमाणे ते काही वेळा ॲडजस्टमेंट टाइम टेबल प्रमाणे पहाटे 3:30-4चा मुहूर्त देतात। त्याप्रमाणे घरातील सर्व मंडळी रात्रभर जागून पूजेची तयारी करतात, तर काही जण भटजींच्या घरी जाऊन त्यांना पूजा करण्यासाठी आपल्या घरी घेऊन येतात आणि भटजी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा सांगत असतात। साधक व्यक्ती भटजी सांगतील त्या शास्त्रोक्त पद्धतीने आचमन, अक्षता, हळदी कुंकू, धूप, दीप संपूर्ण पूजाविधी साधन सामग्रीच्या फक्त ओळखीने पूजा करत असतात, परंतु पूजाविधीसाठी वापरलेली साधन सामग्री, तिची उपयुक्तता, ती का वापरावी, कशासाठी वापरावी, त्याचे महत्त्व काय आहे, ती कोणत्या पद्धतीने वापरावी, ती त्याच पद्धतीने का वापरावी, ठराविक दिशेलाच का ठेवावे, पूजाविधीच्या वेळी संस्कृत मधून जी स्तोत्र, श्लोक, सूक्त आणि मंत्र बोलले जातात त्याचा उच्चार काय आहे, अर्थ काय आहे, ती त्याच पद्धतीने का म्हणायची असतात, त्याचे शास्त्र काय आहे आणि फलश्रुती काय आहे, याबाबत साधकाला काय आणि किती समजले हे प्रत्येकाने स्वतःलाच विचारलेले बरे, कारण याचे महत्त्व आणि स्पष्टीकरण प्रत्येक पूजास्थानी आणि साधकाला वेळोवेळी सांगणे हे भटजींना शक्यही नसते, आपण तशी अपेक्षाही करणे अयोग्य। तर कधी आपल्या शुभ दिवसाप्रमाणे स्वतःचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या शुभ दिवसाप्रमाणे आपल्याला सर्वशीर्ष एकादशी करण्याची इच्छा आहे, परंतु नियमितपणे आपल्या घरी पूजाविधीला जे भटजी येतात ते आता इथे उपस्थित नाही किंवा त्यांना वेळ नाही, म्हणून ते पुढे ढकलण्याची गरज आहे का? तर इच्छा असूनही आपल्याला पूजाविधीमध्ये काही समजत नाही, पूजाविधीचे शास्त्र आपल्याला माहीत नाही, ते येत नाही, एवढे ते कठीण आहे का? तर तसे अजिबात नाही। संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जशी उसात हो साखर तसा देहात हो परमेश्वर, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर। जशी उसामध्ये साखर असते अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये परमेश्वर आहे, परंतु तो ऊस सुकू न देता त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया अगदी वेळेवर करून ऊसापेक्षाही टिकणाऱ्या आणि माधुर्य वाढवणाऱ्या वेगवेगळ्या सहज वापरता येणाऱ्या वस्तू तयार करायच्या असतात, म्हणजेच ऊसावर प्रक्रिया होणे गरजेचे असते। अगदी तसेच परमेश्वराची भक्तिभाव आणि श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनामध्ये असली तरी वेगवेगळे पूजा प्रकार, व्रतवैकल्ये, स्तोत्र, श्लोक, सूक्त अशा वेगवेगळ्या प्रकारांनी परमेश्वराला प्रसन्न करावे लागते। आणि त्यासाठी SD पंचम ह्या चॅनलवरील देहदेवाचे मंदिर मधून मी आपल्याला माझ्या लहानपणापासून पिढ्यानपिढ्या आणि रीतिरिवाजाप्रमाणे चालत आलेले, करताना बघत आलेली आणि अनुकरणाद्वारे आत्मसात करून गेली 20 वर्षे माझ्या घरी पूजापाठ करत आहे। तसेच त्यावर आधारित संहिता आणि त्याबाबत उपलब्ध असलेली पुस्तके यांचे वाचन करून त्यामधील लहान मोठ्या बारकाव्यांचा अभ्यास करून त्याचे महत्त्व जाणून घेतले आहे। त्या आधारे माझ्या हिंदू धर्म संस्कृतीवर आधारित व्रतवैकल्ये, पूजापाठ, पूजेचे वेगवेगळे प्रकार, सणवार, स्तोत्र, श्लोक, सूक्त, प्रत्येक साधन सामग्रीची उपयुक्तता आणि फलश्रुती, तसेच पूजा स्थापनेपासून विसर्जन पूजापाठाची माहिती सर्वांना अगदी सहज समजेल अशा सोप्या आणि विस्तृत पद्धतीने SD पंचम ह्या यूट्यूब चॅनलवरील देहदेवाचे मंदिर या सदरमधून क्रमशः प्रसारित होणाऱ्या व्हिडिओमधून दिली जाईल। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे आणि वेळेनुसार पंचोपचार पूजा, छोट्या षोडशोपचार पूजा, अथर्वशीर्ष, अभिषेक, सूक्त समजून घेऊन
तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांच्या सुखसमृद्धीसाठी ते तुमच्या वेळेनुसार मिळू शकतात. आपल्याला आनंद मिळाला तर त्या कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. तर आता इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच करे धन. शुभम भवतु.